विशाखाताई टीव्हीवर आपल्या आवडीची सिरियल पाहत होत्या. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली म्हणून त्या रागातच दरवाजा उघडण्यासाठी उठल्या. कारण त्यांना टीव्ही पाहत असताना कोणी मध्ये अडथळा आणला की राग यायचा. पण आज विशाखाताईंनी दरवाजा उघडताच समोर आपल्या मुलीला नीलूला पाहून त्यांचा राग शांत झाला आणि त्या खूपच खुश झाल्या. मग लगेचच पुढे जाऊन विशाखाताईंनी आपल्या मुलीला मिठी मारली. त्यानंतर नीलू घराच्या आतमध्ये येताच इकडे तिकडे पाहून म्हणाली, आई, वहिनी काही कामधाम करत नाही का? घर किती घाणेरडे झालं आहे आणि त्यात सर्व वस्तू विखरलेल्या आहेत. हे ऐकून विशाखाताईंना सुरुवातीला थोडी लाज वाटली, कारण त्यांची सून काजल सकाळी उठून साफसफाई करून ऑफिसला जायची. पण त्यानंतर विशाखाताई घरातील कोणतेही काम करत नसायच्या, त्यामुळे घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असायच्या. त्यात आज विशाखाताई टीव्ही पाहताना भुईमुगाच्या शेंगा खात होत्या आणि त्याची टरफळे इकडे तिकडे फेकत होत्या. त्यामुळे पूर्ण हॉल घाणेरडा झाला होता. विशाखाताईंनी स्वतःचे कपडे सुद्धा इकडे तिकडे ठेवले होते. म्हणून विशाखाताई पटकन म्हणाल्या, अगं, तुला काय सांगू, माझे नशीबच खराब आहे. म्हणून मला अशी जॉबला जाणारी सूनबाई मिळाली आहे. पूर्ण दिवस ती घराबाहेर असते. घराची तर तिला काहीच चिंता नाही आहे. आता माझं वय झालं आहे बाळा, त्यामुळे मी एकटी काय काय करू? आपल्या आईचे असे बोलणे ऐकून नीलू म्हणाली, काही हरकत नाही आई, वहिनीला ऑफिसवरून घरी येऊ देत, मग मी तिला समजावते. अशा प्रकारे घर घाणेरडे ठेवणे चांगली गोष्ट नसते. आता तर मी आली आहे, पण अचानक कोणी पाहुणे घरात आले तर असे घर पाहून काय विचार करतील? या घरात कसे लोक राहतात ज्यांना साफसफाई करण्याची सुद्धा अक्कल नाही आहे? त्यावर विशाखाताई म्हणतात, अगं मुली, ते राहू दे, तुला ज्यूस बनवून आणू का? त्यावर नीलू म्हणाली, नको आई, मला ज्यूस पिण्याची इच्छा होत नाही. आता थोड्याच वेळात वहिनी आली की मी तिला काहीतरी तिखट आणि चटपटीत बनवायला सांगेन आणि मग खाईन. मग विशाखाताई सोप्यावर बसत म्हणाल्या, अगं, तुला मागच्या महिन्यामध्ये जी वॉशिंग मशीन दिली होती ती ठीकठाक काम करते आहे की नाही? तेव्हा नीलूच्या चेहऱ्यावरील चमक वाढली आणि ती म्हणाली, हो आई, वॉशिंग मशीनमुळे माझे काम खूप कमी आणि सोपे झाले आहे. थँक्यू, खूपच चांगली आई आहेस. तू वहिनीला सांगून मला नवीन वॉशिंग मशीन मिळवून दिलीस. तेव्हा विशाखाताई नीलूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, तू माझी मुलगी आहेस. तुझ्या सुखसुविधांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे आणि जर सुनबाई कमावत आहे तर तिला आपल्यासाठी एवढे तर करावेच लागेल ना. आपल्या आईचे हे बोलणे ऐकून नीलू खूप खुश झाली. मग दोघीही मायलेकी सोप्यावर बसून आरामात गप्पा गोष्टी करू लागल्या. तेवढ्यातच नीलूच्या नवऱ्याचा म्हणजेच धीरजचा फोन आला. तेव्हा नीलू त्याला म्हणाली, तुम्ही ऑफिसवरून सुटल्यानंतर मला सुद्धा बरोबर घेऊन जा, मी आईच्या घरी आली आहे. तेव्हा धीरज म्हणाला, पण आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे, मला यायला उशीर होईल. तेव्हा नीलू म्हणाली, मग तुम्ही असे करा, डिनरसाठी इकडेच या. एवढे बोलून तिने फोन ठेवला. पण तिच्या आईचे बोलणे आता फोन नंतर चालूच होते. तरीही नीलू मधून मधून आपला मोबाईल चेक करत होती. तेवढ्यातच नीलूच्या एका मैत्रिणीचा मेसेज आला की तिने एक 50,000चा फ्रीज खरेदी केला आहे. तो मेसेज वाचल्यानंतर नीलू लगेचच म्हणाली, आई, आजकाल किती गरमी वाढली आहे ना. आई, तुला माहित आहे का, माझ्या एका मैत्रिणीने 50,000चा फ्रीज खरेदी केला आहे. पण सर्वांचेच नशीब असे कुठे असते. माझ्या सासरचा घरचा फ्रीज तर खूप जुना झाला आहे. मला नवीन फ्रीज घेण्याची खूप इच्छा आहे. पण नीलूने मुद्दामूनच आपले बोलणे अर्धवट सोडले. तेव्हा लगेचच विशाखाताई म्हणाल्या, मग काय झाले बाळा, तू कोणता तरी चांगला फ्रीज पसंत करून ठेव, मी सुनबाईला सांगेन, ती तुला पैसे देईल. आपल्या आईचे असे बोलणे ऐकताच नीलूने पटकन आपला मोबाईल काढला आणि वेगवेगळे फ्रीज पाहू लागली. एक 55,000चा काळ्या रंगाचा फ्रीज तिला खूप आवडला. तेव्हा नीलूने मोबाईलमधील त्या फ्रीजचा फोटो आपल्या आईला दाखवला आणि म्हणाली, आई, मला हा फ्रीज खूप आवडला आहे. तेव्हा विशाखाताई हसतच म्हणाल्या, सुनबाईला तर येऊ दे, मी तिच्या बरोबर बोलते, ती तुला 55,000 रुपये देईल. त्या दोघींचे बोलणे चालूच होते. तेवढ्यातच विशाखाताईंची सुनबाई काजल ऑफिसमधून घरी येते. जेव्हा काजल घरात येत असते तेव्हा ती आपल्या सासूबाईंचे बोलणं ऐकते. पण त्या दोघींना काजल दिसत नाही. म्हणून विशाखाताई पुढे बोलतच राहतात. त्या म्हणतात, अगं मुली, तू चिंता करू नकोस, सुनबाई म्हणजे एक नोट छापण्याची मशीन आहे. तेव्हा काजल लगेच म्हणाली, आई, मी काही नोट छापण्याची मशीन वगैरे नाही. तुम्ही नीलूताईंना हे काय सांगत आहात? तेव्हा तोंड वाकडं करत सासूबाई म्हणाल्या, काय ग, तुला आम्हा दोघींमध्ये बोलण्यासाठी कोणी सांगितले आहे आणि तू इथे काय करत आहेस? तुला कळत नाही का, असे लपून कोणाचे बोलणे ऐकणे चांगले नसते. तेव्हा काजल म्हणाली, मी लपून तुमचे बोलणे ऐकण्यासाठी आली नव्हती, तर माझं ऑफिस सुटल्यानंतर मी घरी आली आहे.
आणि तसंही आज नाही तर उद्या ही फरमाईश माझ्या समोर आलीच असती ना, म्हणून मी आत्ताच या गोष्टीसाठी नकार देत आहे. माझ्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत. तेव्हा काजलच्या सासूबाई रागातच म्हणाल्या, आता तू आमचे बोलणे ऐकलेच आहेस तर मग मी काय बोलते ते नीट समजून घे. तुला नीलूला 55,000चा फ्रीज खरेदी करून द्यायचा आहे. अगं, आम्ही तुला जॉब करण्यासाठी मुभा दिली आहे. मग तुला मिळणाऱ्या पगाराचा उपयोग आम्ही करून घेणारच ना. जर तुला आमच्या घरात हसून खेळून राहायचं असेल तर तुला आमचे बोलणे सुद्धा मान्य करावेच लागेल. नाहीतर मी तुझ्या नवऱ्याकडे अर्जुनकडे तुझी तक्रार करेन. मग बघ तुझी काय अवस्था होईल. आता काजल आपल्या सासूबाईंना काही उत्तर देणार तेवढ्यातच बाहेरून आवाज आला, आई, तुम्हाला आमच्यासाठी तुमच्या घरात वाद घालण्याची काहीच गरज नाही. हा आवाज येताच तिघी पण दरवाजाकडे पाहू लागतात. तर दरवाजात धीरज उभा असतो. धीरजला पाहताच नीलू उठून उभी राहते आणि म्हणते, अहो, तुम्ही एवढ्या लवकर आलात? तुम्ही तर म्हणाला होतात की मी रात्री डिनरच्या वेळेला येईन. धीरज म्हणाला, हो, पण माझ्या ऑफिसमध्ये जी मीटिंग होणार होती ती कॅन्सल झाली, म्हणून मी विचार केला उशिरा येण्यापेक्षा आत्ताच जाऊया. पण बरे झाले मी इथे लवकरच आलो. मग धीरज विशाखाताईंना म्हणाला, हे बघा आई, मी कितीतरी दिवसापासून तुमच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु प्रत्येक वेळी मी विचार करायचो आज ना उद्या तुम्हाला तुमची चूक समजेल. त्यासाठी मला बोलण्याची गरज नाही. कारण मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही नीलूला एक नवीन वॉशिंग मशीन गिफ्ट केली होती. त्यावेळेस सुद्धा मी नकार दिला होता, पण तुम्ही लोकांनीच मला शांत केलं आणि ह्या वेळेला तुम्ही नवीन फ्रीज देण्याची गोष्ट करत आहात. हे बघा आई, माझ्या घरी जो फ्रीज आहे तो अगदी व्यवस्थित काम करत आहे, म्हणून आम्हाला नवीन फ्रीजची गरज नाही आहे. तेव्हा विशाखाताई म्हणाल्या, अहो जावई बापू, मी तर माझ्या मुलीला प्रत्येक सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा नीलू सुद्धा म्हणाली, माझी आई माझ्यासाठी नवीन फ्रीज घेऊन देत आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे? जर आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही सुधारणा होत असेल तर तुम्हाला ते आवडणार नाही का? काजल हैराण होऊन त्या सर्वांचे बोलणे ऐकत होती. आपल्या बायकोच्या नीलूच्या बोलण्यावर धीरज बायकोला काहीच न बोलता आपल्या सासूबाईंची माफी मागत म्हणाला, मला माफ करा आई, मी छोट्या तोंडी मोठा घास घेत आहे. पण जर तुमच्या मुलीला असेच ऐशो आरामाचे आयुष्य जगायचे होते तर तिचे लग्न तुम्ही एखाद्या श्रीमंत घराण्यात करून द्यायला हवे होते. माझे घर जसे आहे त्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्यामध्येच नीलूने समाधानाने राहायला हवे. मला असे म्हणायचे नाही की वाटतही नाही की आम्हाला आमच्या आयुष्यात पुढे जायचं नाही. आम्हाला सुद्धा पुढे जायचं आहे, परंतु आम्ही मेहनतीने कमवलेल्या पैशातून घरात नवनवीन वस्तू घेऊन त्याचा आनंद घेऊ ना, ते सुख वेगळंच असेल. यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागली तरी चालेल, पण त्यासाठी थोडी बचत करावी लागेल. फालतूचे खर्च कमी करावे लागतील. आई, तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता तसे मी सुद्धा माझ्या बायकोवर प्रेम करतो. माझ्या घरात नीलूला योग्य मान सन्मान दिला जातो. हा ही गोष्ट खरी आहे की मी आजच जास्त महागड्या वस्तू खरेदी करू शकत नाही, पण त्यासाठी मी तुम्हा लोकांसमोर हात पसरवू शकत नाही ना. जर मी किंवा माझ्या बायकोने जरी केले तर माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल, म्हणून कृपा करून तुम्ही यापुढे माझ्या घरी अशा महागड्या वस्तू पाठवू नका. तेव्हा नीलू रागातच म्हणाली, तू कसा माणूस आहेस? माझी आई मला प्रेमाने काही देऊ इच्छित आहे आणि तू. तेव्हा धीरज आपल्या बायकोला नीलूला खडसावत म्हणाला, हे बघ, तू आता माझी बायको आहेस, त्यामुळे तू माझ्या ऐपतीप्रमाणे जगायला शिक. जर तुला महागड्या वस्तूंचा एवढा शॉक असेल ना तर तू तुझ्या वेळेचा सदुपयोग करून कुठे नोकरी वगैरे कर. ते शक्य नसेल तर घरात मुलांची शिकवणी वगैरे घे. घरात 4 पैसे जास्त येऊ लागले तर तुझे शौक सुद्धा पूर्ण होतील आणि आपल्या भविष्यासाठी काही बचत सुद्धा होईल. पण अशा प्रकारे काही वस्तूंसाठी आपल्या माहेरी येऊन त्यांच्यासमोर हात पसरवणे मला आवडत नाही, कारण काहीही झाले तरी तू माझी बायको आहेस. जसा माझा स्वाभिमान तसा तुझा सुद्धा स्वाभिमान आहे. आपण नवरा बायकोने नेहमी स्वाभिमानाने जगायला हवे, एवढेच मला वाटते. धीरजचे असे बोलणे ऐकून काजलला त्याचा अभिमान वाटू लागतो. तर धीरजची बायको नीलू आणि सासूबाई विशाखाताईंचे मान लाजेने खाली झुकते. आता वातावरण एकदम गंभीर झाले होते. तेव्हा त्या वातावरणाला थोडेसे नॉर्मल करण्यासाठी काजल म्हणाली, तुम्ही लोक पण काय बोलण्यात गुंतला आहात? तुम्ही सर्वजण आरामात बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता तयार करून घेऊन येते. एवढं बोलून काजल किचनमध्ये गेली. त्या दिवसानंतर नाही विशाखाताईंनी आपल्या मुलीला कोणती महागडी वस्तू देण्याचा प्रयत्न केला आणि नाही नीलूने सुद्धा आपल्या आईकडे कोणत्याही वस्तूची मागणी केली. त्यामुळे आता काजलला सुद्धा खूप बरे वाटू लागले होते. नाहीतर प्रत्येक महिन्याच्या पगारातून एक मोठी रक्कम तिला तिच्या नंदेसाठी कोणती ना कोणती वस्तू खरेदी करण्यासाठी द्यावी लागत होती. धीरजने योग्य वेळी योग्य गोष्टीसाठी आवाज उठून नात्यामध्ये कटुता येण्यापासून वाचवली होती. कारण
असे केल्याने दिवसेंदिवस काजलच्या मनात नीलूविषयी आणि तिच्या घरच्यांच्या विषयी कटुता वाढत जाईल ही गोष्ट धीरजला माहीत होती आणि तो स्वाभिमानाने जगणारा माणूस होता. म्हणून म्हणतात ना की प्रत्येक माणसाचा स्वाभिमान हा जागृत असायलाच हवा. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.